नमस्कार सर. नमस्कार, नमस्कार. बोला ना. सर तुम्ही आज तुमची एक रील पाहिली मी Instagramला. हं, हं, तुम्ही हं. आज दुपारून बऱ्याच भागामध्ये पावसाचा सांगितलाय. हो, तरी आज होता. हां, हां. विदर्भ, मराठवाडा हे संपूर्ण जिल्ह्याची माहिती द्या सर. नक्कीच. आज दुपारी 1:30च्या सुमारासमध्ये मराठवाड्यातल्या परभणी, जालना, त्यानंतर इकडे जिंतूर पट्टा, हिंगोली, लातूरचा आता उत्तरेकडील भाग जास्त करून नांदेड पट्ट्यात काही ठिकाणी लवकर असतं, काही ठिकाणी दुपारनंतर ही हजेरी लावणार आहे पालम वगैरे भागामध्ये. हं, बीड जिल्हा आहे, गेवराई पट्टा आहे, अंबड आहे आज. रात्रीच्या वेळेला संभाजीनगरचे पण दुपारनंतर तिसऱ्यापारपर्यंत समजा भाग आहेत काही. हं, हं, तर अशा भागांना घेत तो पूर्व विदर्भ आणि ज्यामध्ये वाशिमचा समावेश केलाय आपण, हिंगोलीचा समावेश केलाय, हं, असे सुद्धा भाग याच्यामध्ये आहेत. हं, हं, आणि याचबरोबर असा पाऊस जो आहे ना तो गरमीची लेवल म्हणजे 10 वाजता ढग निघणं, 10-11 वाजता ढगांचा आकार वाढणं, 12 वाजता जालन्यासारख्या ठिकाणी, मराठवाड्यासारख्या ठिकाणी ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळेल आणि गर्जना देखील आजच्या पावसामध्ये आहे. हं, आता ऍक्च्युअल दुपारी कोणत्या टायमिंगला किती वाजता हा पाऊस येऊ शकतो हे हं, पहा. दुपारी ठीक 1:30 वाजता मराठ्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये भाग बदलत पद्धतीने पाऊस असणार आहे. आणि आजचा पाऊस हा विदर्भात अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, वाशिम हे भाग सुद्धा आज बऱ्यापैकी घेतले जाणार आहे. हं, बुलढाण्यातही दक्षिणेकडील भागांना जसे की लोणार, अलीकडा पट्टा जो काही मेहकर हा भाग आहे, वाशिम रिसोड पट्टा आहे, छत्रपती संभाजीनगरचे पण बरेचसे तालुके आणि संध्याकाळपर्यंत आजच्या आणि उद्याच्या 8 तारखेच्या संध्याकाळपर्यंत नाशिकच्या सुद्धा बऱ्याच भागांमध्ये पाऊस होणार आहे. हं, हं. हम्म. तर हे पाऊस किती तारखेपर्यंत राहणार असा मुसळधार म्हणजे? हा हे 4-5 दिवस चालेल आणि त्यानंतर 12 तारखेपासून मात्र एक वेगळं स्वरूप तयार होणार आहे. हं, 12 पासून सुरू होणारे सर्व दुसारखं, पण त्यामध्ये काही ठिकाणी 13, काही ठिकाणी 14 ऍक्टिव्हिटी वाढेल. मग 4-5 दिवस संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये हं, एकसारखा पाऊस राहण्याचे चान्सेस आहे. म्हणजे मोठा पावसाचं प्रमाण त्या 12-13 पासून पुढे राहणार आहे. हं, हं. हम्म. सर म्हणजे खानदेशसह हां, खानदेशसह राहणार आहे प्रमाण. हां, हां. म्हणजे हम्म. वादळी वारे सुटणार आहे का आता? हो, याच्यामध्ये गरमाची लेवल जी जास्त असते ना तिथं वाऱ्याचं स्वरूप हे सगळ्या गोष्टी राहणार आहेत. हां, हां. हम्म. चालेल. धन्यवाद. धन्यवाद सर शेतकऱ्याला एक अंदाज दिल्याबद्दल. नक्कीच.